आणि ते स्वतः तुम्हाला हा हे करत त्यांची खास मैत्री आहे. आणि त्यावेळेस ज्या काही मिटिंग साहेबांच्या यांच्या करून आल्या त्याच्यामध्ये नाही हा तुम्हालाच मदत करेल. हा चला बोला. बाकी पत्रकार सोडून बाकी दादा ज्या पद्धतीनं वंचित बहुजन आघाडी समोर यायला लागली, मत कापायचं काम करायला लागले, खरंच ही बी टीम म्हणून काम करते असं वाटतं का? अनेक ठिकाणी सोलापूरची सीट सुद्धा अडचणीत आणायचं काम चालू. मी सुरुवातीला सांगितलेलं होतं भाजप सेक्युलर विचार त्या सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न त्यावेळेस केला आणि सर्व धर्म समभाव ज्याला मान्य आहे अशा निमित्ताने मताची विभागणी होऊ नये हा प्रयत्न वरिष्ठ पातळीवर राष्ट्रीय पातळीवर झाला, राज्याच्या पातळीवर झाला. त्यात प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील आणि अशोकराव चव्हाण या सगळ्यांनीच भूमिका बजावली. परंतु सुरुवातीपासून काही लोकांनी त्याच्यामध्ये आवाजच्या सव्वा जागा मागण्याचं काम केलं आणि त्याच्यामुळं जसं राजू शेट्टींनी शेवटी व्यवहारी मार्ग काढला, 2 जागा मागितल्या, तेच त्याच्यामध्ये सहभागी झाले. तिकडं रवी राणांनी 1 जागा मागितली, तो बरोबर आला. तिकडे हितेंद्र ठाकूरांनी त्यांचे 3 आमदार असताना 1 जागा मागितली, त्या विषय संपला. शेतकरी कामगार पक्षाचे 5 ते 6 आमदार सभागृहात असताना पण त्यांनी मग सांगितलं की आमचा तुम्हाला बिनशर्त पाठिंबा आहे, विधानसभेला आपलं काय असेल ते बघू. हीच गोष्ट RPI कवाडी गट, RPI गवई गट, दलित पॅन्थर अशा अनेकांनी मित्रपक्षांनी पण सपोर्ट केला. पण यांनी जागा मागितल्या, 6 जागा द्यायला तयार झालो त्यांनी घेतल्या नाही. त्याच वेळेस आमच्या लक्षात आलं की ह्यांचं काहीतरी मनामध्ये वेगळंच दिसतंय आणि यांना भाजप शिवसेनेसारख्यांना मदत करायचा काहीतरी ह्यांचा हेतू आहे का काय अशा प्रकारची शंका घ्यायला त्याच्यातनं जागा निर्माण झाली. पण ठीक आहे, लोकशाहीमध्ये शेवटी किती लोकांना उभं राहता येतं, त्याच्यामध्ये कुणाला बंधन आणता येतं. आता आम्ही सगळे बाकीचे मित्रपक्ष एकत्र येऊन लोकसभेच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या टप्प्याच्या कामाला लागलेलो आहे. ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदींनी सगळ्या सभेतही पवारांना टार्गेट केलेलं आहे. तिहार जेलमध्ये काही मंडळी आहेत आणि राष्ट्रवादींची झोप उडाली. पंतप्रधानांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. आजपर्यंत देशातल्या जनतेने 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यापासून 2019 पर्यंत अनेक पंतप्रधान बघितलेले आहेत, अनेक निवडणुका बघितलेल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कुठल्या तरी एका परिवाराला किंवा कुठल्या तरी पक्षाच्या लोकांना पंतप्रधान पदावर बसलेली व्यक्ती अशा प्रकारचं वक्तव्य काढलेल्या माझ्या माहितीप्रमाणे कधी घडलेलं नव्हतं. ते आत्ता घडतंय. वास्तविक एवढ्या मोठ्या व्यक्तींनी देशाचे प्रश्न लोकांच्या समोर मांडावे, त्यांनी 5 वर्षात काय केलं ते सांगावं, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले आश्वासनं पूर्ण करता आली नाही त्याची कारणं सांगावीत, आज ज्या समस्या आवासून उभ्या आहेत त्याच्याबद्दल बोलावं. आत्ताच मी इथं येताना काल आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये एका माझ्या शेतकऱ्यांनी 7.5 एकर त्याच्या वडिलांना आणि त्या 2 भावांना मिळून जमीन होती, त्यांनी आत्महत्या केली. उद्या गुढीपाडवा आहे, गुढीपाडव्याच्या 2 दिवस आधी नवीन मराठी वर्ष सुरू होत असताना त्याच्या पत्नी आज विधवा होतीये. त्याच्याबद्दल खरं तर सरकारमधल्या प्रमुखांनी बोललं पाहिजे आणि त्याबद्दल सरकारची काय भूमिका आहे ते सांगितलं पाहिजे. पण ह्या सगळ्याला तिलांजली देण्याचं काम चाललेलं आहे आणि ज्या मुद्द्याचा आणि देशाच्या 125 कोटी जनतेचा अर्थार्थी काहीच संबंध नाही अशा पद्धतीच्या गोष्टी. कारण तुम्हाला आठवत असेल की गेल्या 5 वर्षापूर्वी हेच पंतप्रधान व्हायच्या आधी विकास 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 एवढंच बोलत होते. आता विकासाचं बोलतच नाही. आता राफेलच्या बद्दल 540 कोटीचं विमान 1600 कोटीला का घेतलं गेलं त्याबद्दल बोलत नाही. नोटाबंदीच्या काळामध्ये जो भ्रष्टाचार झाला
त्याच्याबद्दल त्या ठिकाणी बोललं जात नाही. त्या राफेलच्या अंबानीला जे काम दिलं गेलं त्याबद्दल सांगितलं जात नाही. आणि बऱ्याच बँकांच्या अडचणीत आल्या. उद्योगपतींना 3.5 लाख कोटी तुम्ही मदत करता, शेतकऱ्यांची मात्र कर्जमाफी करत नाही, त्याबद्दल तुम्ही सांगत नाही. मुठभर उद्योगपतींना तुम्ही मदत करता आणि करोडो शेतकऱ्यांना मदत करत नाही. ह्याच्या पाठीमागचं गमक काय हे आम्हाला कळलं पाहिजे, पण हेच सांगितलं जात नाही. ज्या पद्धतीने चंद्रकांत पाटील दम देत आहेत, ज्या पद्धतीने उघड रीतीने दमबाजी चालू आहे, ह्याच्यावर निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाते. याच्या संदर्भामध्ये मला आज आमचे सहकारी रूपनवर आमदार ते म्हणाले की दादा या आचारसंहितेचा भंग असणारी बाब आहे. आता ते जे काही वक्तव्य आहे ते वक्तव्य तपासून घेऊन खरोखरीच जर निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारा असेल तर त्या संदर्भामध्ये निश्चितपणे पुढच्या गोष्टी आम्ही करू. आतापर्यंत आपण त्याच्या विरोधात लढा उभारला. पार्थ पवारांनी ख्रिश्चन पारकऱ्याकडनं आशीर्वाद घेतला. पार्थ पवार हा अतिशय तरुण आहे. तेव्हा तिथं त्याला घेऊन गेले. आम्ही पण मी निवडणुकीला उभं होतो तेव्हा मस्जिदीमध्ये घेऊन जायचे, कधी मंदिरामध्ये घेऊन जायचे, कधी चर्चमध्ये घेऊन जायचे. आम्ही नमस्कार करायचो, तिथं निघून यायचो. त्या ठिकाणी त्याच्याबरोबरचे जे लोक होते त्याच्यात जे झालंय ते मला पण स्वतःला योग्य वाटत नाही. मी आणि शरदराव पवार साहेब नेहमी आम्ही शपथ घेताना गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की अशीच शपथ त्या ठिकाणी घेत असतो. काही जण नवीन ज्यावेळेस येतात त्यावेळेस काही अनुभव नसतो, त्यावेळेस एखादी ती चूक होती. ती चूक फार मोठी काही फासावर लटकवण्यासारखी चूक नाहीये. त्याचा मीडियाने पण एवढा भाव करण्याचं काही कारण नाहीये. ती चूक अजित पवारनी केली असती तर गोष्ट वेगळी होती. तो अजून नौका आहे. मी त्याला ज्या गोष्टी सांगायला पाहिजेत त्या सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये बाकीचे लोक नाही हे असं करावं लागतं, ते तसं करावं लागतं आणि त्याच्यामुळं त्याच्याकडनं ती अजाणतेपण न कळत ते घडलेलं आहे. कृष्णा भीमा स्थिरीकरणाबाबत आपण म्हणलात की मी पण त्याचा अभ्यास केला, पण ती व्यवहार कृष्णा भीमा स्थिरीकरणाच्या करता जे काही हजारो कोटी रुपये लागत आहे ते ताबडतोब त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकत नाही. कारण आपल्याकडं बॅकलॉग भरून काढण्याच्या करता ज्या डायरेक्टिव्ज राज्यपाल महोदयांनी दिलेले आहे अनुशेषाच्या करता, तो अनुशेषाच्या भरून काढण्याच्या करता जो निधी तुम्ही त्या डिपार्टमेंटला देता त्याच्यातला किती निधी मराठवाड्याकरता खर्च केला पाहिजे, किती निधी विदर्भाकरता खर्च केला पाहिजे आणि किती निधी उर्वरित महाराष्ट्राकरता खर्च केला पाहिजे त्याचं सूत्र ठरवलं गेलं. आता हे येतं उर्वरित महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपल्या पश्चिम महाराष्ट्रात. आता ते जर दूर करायचं असेल तर ती रक्कम एवढी मोठी आहे की त्याला बरेच वर्ष पुढे त्या ठिकाणी लागतं. आता मग ते होणार नाही का? जर वर्ल्ड बँकेने स्पेशल केस केली आणि अतिशय नाममात्र म्हणजे कधी वर्ल्ड बँक काही प्रकल्पाच्या करता 0.5% 0.5% देखील रक्कम उपलब्ध करून देते, फंड्स उपलब्ध करून देते, पण तो नॅशनल प्रोजेक्ट असला पाहिजे. स्टेटच्या प्रोजेक्टला तसं ते करत नाही. केंद्र सरकारने त्याला नॅशनल प्रोजेक्टची मान्यता जर दिली, जसं मधल्या काळामध्ये गोसीखुर्द प्रकल्प हा नॅशनल प्रोजेक्ट म्हणून त्याला मान्यता दिली आणि त्याच्यातनं तो पुढे सरकवण्याचा प्रयत्न केला, तशा काही गोष्टी जर झाल्या तर त्याच्यातनं मार्ग निघू शकतो. पण ह्या सगळ्या त्याच्यातल्या बाबी आहेत हे पण आपण लक्षात अकलूजमध्ये जे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य आहेत इन्क्लुडिंग बीजेसी मोहिते पाटील जे भाजपवर आहेत यांच्यावर काही पक्षांतर्गत ह्याच्याबद्दल कारवाई होणार. याबद्दल हे मोठे नेते आहेत, याच्याबद्दलची कारवाईचा निर्णय वरिष्ठ पातळीवर केला जातो. जर खालच्या पातळीवरची कारवाई असती तर मी त्याच्याबद्दल उत्तर दिलं असतं. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाली त्यावेळेस फाउंडर मेंबर म्हणून जे कोणी होते त्याच्यातले एक दादा ओळखले जातात. त्याबद्दल वरिष्ठ पातळीवर ह्याबद्दलचा उत्तर तुम्हाला मिळू शकतो. किती जागा येतील काँग्रेस राष्ट्रवादीच्या राज्यात, किती जागा येतील? अजून प्रचार चालू आहे. लगेच काही आम्ही काही ज्योतिषी नाहीये, आम्ही काही पोपटालाही बोलवलं नाही. ही काढे आणि दाखव किती जागा. सर्वे या लागले बाहेर दादा. एक मिनिट. प्रचारच आत्ताशी काल एक उमेदवार जळगावमध्ये चेंज केला. तुम्ही कसं सांगता सर्वे यायला लागले? जर त्या भागातल्या मतदारांना तिथला उमेदवार कोण आहे ते
विड्रॉल झाल्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच कळणार. आणि हे होत असताना काय युपीएच्या बद्दल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षाचा जाहीरनामा आहे, सत्ताधारी पक्षाचा काय जाहीरनामा आहे, हे आपली जनता फार सुज्ञ आहे, सगळ्यांचं ऐकते, यूट्यूबवर जाते, कोण काय म्हणतंय, कोण काय बोलतंय, मीडियामधून सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यानंतर ते त्यांचं स्वतःचं मत त्या ठिकाणी तयार करते. हा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्याच्यामुळे या गोष्टी आता लगेच सांगणं हे फार घाईच होईल. पण मी एक गोष्ट सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये मागं जे काही आमच्या जागा निवडून आलेल्या होत्या त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं महाराष्ट्रात आमच्या आघाडीला जागा मिळते. काँग्रेसमधनं बाहेर न पडता राधाकृष्ण विखे पाटील म्हणते की निवडणूक झाल्यानंतर मी सगळ्यांच्या अंडीशीला बाहेर काढेन. नाही, हे राधाकृष्ण विखे पाटील एका काँग्रेसचे ते विरोधी पक्ष नेते, त्यांनी तो काँग्रेस पक्ष आमचा मित्र पक्ष आहे. मला निवडणुकीच्या काळामध्ये वातावरण खराब होईल अशा प्रकारचं काही स्टेटमेंट करायचं नाही. तुम्ही बातमीदार आहात, मला बातम्या काढायचं काम असतं, ब्रेकिंग न्यूज द्यायचं काम असतं. तुम्ही तुमचं काम चांगल्या पद्धतीनं करा, परंतु त्याच्याबद्दलची नोंद अशोकराव चव्हाण साहेबांनी आणि जे वरिष्ठ काँग्रेसचे नेते त्यांनी त्या ठिकाणी घ्यावी. माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही जे सगळे मिळून काम करतो त्याच्यात जर कोणी काही स्टेटमेंट केलं असतं तर त्याच्याबद्दलचं वक्तव्य मी एक पक्षाचा घटक या नात्याने उत्तर तुम्हाला दिलं तुम्ही असतं. परवा बोलता म्हणाला होता की जे भाजपमध्ये जातात त्या चौकशीला मागं घाबरून तो भाजप बरोबर आहे ना. माझा आज पण तोच दावा आहे की जे कोणी गेले, अहो कुणी पतसंस्थांचं कर्ज काढलंय ते थकलंय, कुणी बँकांचे पैसे काढले ते थकले, कुणी साखर कारखाने चालवलेत त्याचं कारखान्याचं FRPचं पेमेंट केलेलं नाहीये, त्या FRPचं पेमेंट केलं नसलं तरी त्यांच्यावर ऍक्शन घेता येते, काहींचं हात तिथं अडकलेला आहे. असा वेगवेगळ्या पद्धतीनं काहींच्या सहकारी संस्थांमध्ये इन्क्वायऱ्या चाललेल्या आहेत. त्या इन्क्वायऱ्या होत असताना कदाचित आपण सत्ताधारी पक्षाचा आसरा घेतला नाही तर आपल्याला काहीतरी गंडांतर येईल म्हणून काही काही जण तिथला आधार घेत आहे. असे वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि अलीकडचं एखादं उदाहरण सांग. अनेक उदाहरणं आहेत. ही सगळी गेलेल्यांचं प्रत्येकाचं उदाहरण हे गेलेले आहे त्याच्या प्रत्येकाचं उदाहरण. तुम्ही स्वतः पत्रकार या नात्याने थोडीशी माहिती घ्या की बाबा हे गेले, मग यांची कुठली पतसंस्था आहे का, त्यांचा कुठला खाजगी कारखाना अडचणीत आहे का, सहकारी कारखाना अडचणीत आहे का, सहकारी कारखाना ताब्यात घेतलेला अडचणीत आहे का, हे पहा. सगळे दादा तुमच्या बरोबर होते. त्यांनी खाली जे पाप केली ते तुम्हाला समजले नाही काही. हे मला समजली, परंतु आम्ही ज्या आमच्या संस्था चालवतो तिथं आम्ही काही वेळवाकडे होऊन दिलं नाही. आम्ही वेळोवेळी जाहीर भाषणात सोलापूरला सांगितलेलं होतं की मतं देण्याचा अधिकार सभासदांना आहे. सभासदांनी योग्य जे बँक चांगली चालवतील त्यांना निवडून द्या. आजही माझं मत तेच आहे. जर माझ्या पक्षाचा माणूस चुकत असेल तर त्याला देखील मत लोकांनी देऊ नये. योग्य असेल तरच द्यावं. हे माझं कालही मत होतं, आजही येऊ दे. दादा जो विकास झालाय तो नदीच्या पलीकडे जातो असं निंबाळकरांचं म्हणतात. त्यामुळे आमचा कामावरती नाही, आमचा फवारावरती असं ते हो का? सांगतात. काय असं आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हणावं, कालपर्यंत जे काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष होते, काँग्रेस पक्ष मागं 15 वर्ष सरकारमध्ये होता, 10 वर्ष केंद्रात होता, त्याच्या आधी होता, त्याच्याच एक अध्यक्षाने हे बोलायचं. हे काय होतं, हे कॅसेट बदलतात. हे आधी बघतात आज आपण कुठल्या पक्षात आहे त्या पद्धतीने मागची कॅसेट काढली की वेगळी, आताची काढली तर वेगळी. आज जे त्या पक्षामध्ये गेले त्या पक्षाने 5 वर्षामध्ये काय शेतकऱ्यांच्या हिताचा एक निर्णय घेतलेला मला दाखवा. 2014ला जे मुद्दे निवडणुकीचे होते तेच 2019ला दिसत आहेत. अजित पवारांचा सिंचन घोटाळा अंतिम टप्प्यात आलाय. अजित पवार असो दुसरे मुद्दे हे जाणीवपूर्वक होते. ह्याच्यामध्ये कुणी कुठले मुद्दे काढावे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. ही लोकशाही आहे आणि कायदा नियम सगळ्यांना सारखे आहे. जर कुणी चुका केल्या असतील तर त्यांना त्या कायद्याचा त्या नियमाचा किंमत मोजावी लागेल. त्याच्यावर कुणी काय बोलावं, मला जे वाटलं ते मी आजच्या सभेला बोललो. त्यांनी काय बोलावं तो त्यांचा जाणून बघून खालच्या पासून
पंतप्रधानांपर्यंत पवार साहेबांना पवार कुटुंबियांना टार्गेट केलं जाते कुठं तरी मला चंपू परिस्थिती नाही देशात नाही निर्माण तसं नाही झाल्यानंतर तसं नाही पवार माझा अंदाज असा आहे की मधल्या काळामध्ये पवार साहेबांनी अनेक लोकांना एकत्र आणण्याचं काम विरोधी पक्षाला एकत्र आणण्याचं काम केलं त्याच्यामध्ये महत्वाची जबाबदारी पवारसाहेब पार पाडत होते असं चित्र मीडियामध्ये पाहायला मिळत होतं खरं खोटं दिल्लीतल्या सगळ्या नेतेमंडळींना माहिती काल मी साहेबांची थोडी मुलाखत बघितली साहेबांनी त्याच्यामध्ये सांगितलं कदाचित हे कारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही आता जरी कुठलंही कारण असलं तरी कुणी काय बोलावं आणि कुणी काय सांगावं त्याचा त्याचा अधिकार आहे पण एक गोष्ट खरी आहे आज देशाच्या 125 कोटी जनतेच्या समोर अतिशय महत्वाचे वेगळे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला अजिबात हात घातला जात नाही आणि वेगळेच प्रश्न त्या ठिकाणी चर्चेला घेतले जातात त्याच्याबद्दल मात्र मतदारांनी बारकाईनं विचार करून मतदान करावं असं आव्हान माझं आहे काँग्रेस राष्ट्रवादीला भाजप RSS पाहिजे असं प्रकाश आंबेडकरांनी परवा वक्तव्य केलं आणि दुसरं म्हणजे प्रवीण गायकवाडांना मी तुम्हाला सांगू उमेदवारी का दिली नाही विनाशक आले विपरीत बुद्धी काय कशाचा प्रवीण कशाला गायकवाडांना देखील उमेदवारी दिली नाही पुणे काँग्रेसने कोणाला उमेदवारी द्यावी आता प्रवीण गायकवाड काल फॉर्म भरायला होते मी मगाशी सांगितलं आता संजय मामाला दिली अनेकांना तिथं मिळाली कोणाला तरी एकालाच मिळणार होती तसं त्यांच्याही बाबतीत असं आपण करू शकतो आता जळगावला उमेदवारी एका महिलेला दिली की डिक्लेअर केलेली एका रात्रीत बदलली मग तो त्यांचा अधिकार आहे